लोक महाराष्ट्र न्यूज। चिखली शहरातील अत्यंत वर्दळीच्या जयस्तंभ चौक परिसरात आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत परिसरातील सुमारे 7 ते 8 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली असून छोट्या व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसरात अचानक आगीचा भडका उडाला। उन्हाचा कडाका आणि वाऱ्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। या आगीत परिसरातील कृषी केंद्र, भेळ सेंटर, वडापाव, दाबेलीचे स्टॉल आणि काही फळगाडे आगीच्या विळख्यात सापडले। पाहता पाहता दुकानामधील सर्व साहित्य जळून खाक झाले आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले। अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच चिखली नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाजवळच पेट्रोल पंप असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता। जर आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान या आगीत हातावर पोट असलेल्या अनेक छोट्या व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असून त्यांचे व्यवसायाचं साधन एका क्षणात जळून गेलं आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.